नमस्कार, मी प्रतिभा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण कैरीचा छुंदा बनवणार आहोत. याला छुंदा म्हणू शकता किंवा आपण मुरंबा पण बोलू शकतो कैरीचा. तर इथे मी बाटली आंबा जो असतो त्याची कैरी आणलेली आहे आणि ही थोडीशी गोड असते कैरी, म्हणजे खूप आंबट नसते. तर त्याची साल काढून घेतली आहे आणि अशा प्रकारे आपण आता त्याला किसून घेणार आहोत. किसणीने व्यवस्थित त्याला किसून घ्यायचे. बघा, अशा प्रकारे एकदम छान किसून घ्यायचं आहे. त्याला पूर्ण कैरी किसून घ्यायची आहे, म्हणजे आपली ही कोय दिसेल ना तिथपर्यंत. बघा, आता ही कोय पूर्ण दिसते, म्हणजे अशी आपण ही कैरी छान किसून घेणार आहोत. आता कैरी किसून झाली. मी एका कैरीचंच केलेलं आहे हे मुरंबा. आता इकडे आपण मोजून घेतलं आहे, एक पेला घेतला आहे. तर पेल्याने मोजलं तर हा किस जो आहे तो दीड पेला झालेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघताय ते एक पेला मी गूळ घेतलेला आहे. ओके, एकदम परफेक्ट प्रमाण आहे हे. आता आपण या कढईमध्ये हे किसलेली जी कैरी आहे ती आपण घेणार आहोत. इकडे काही जण कैरी उकडून पण घेतात, पण इथे मी कच्ची कैरी घेतली आहे आणि मग त्याच्यामध्ये हा गूळ घालून घेतलेला आहे. उकडून पण घेऊ शकता तुम्ही कैरी, पण तसं मी कधी केलं नाही उकडून. आता बघितलेत बरेचसे व्हिडिओ उकडून पण करतात, पण माझी ही पद्धत आहे. कच्ची कैरी आहे आणि ती किसून घेतली आहे, त्याच्यामध्ये हा गूळ घालून घेतला आहे. इथे 2-3 लवंगा घातले आहेत मी आणि इथे वेलची पावडर घातली आहे. माझ्याकडे अख्खी वेलची नव्हती म्हणून वेलची पावडर घातली. ते अख्खी वेलची पण तुम्ही घालू शकता. तर आता या ठिकाणी सगळं मिक्स करून घेऊया आपण छान. हे एवढेच पदार्थ लागतात ह्या मुरंब्याला, पण खूप छान मुरंबा होतो आणि चपातीबरोबर पण तुम्ही छान खाऊ शकता किंवा जेवणाची चव वाढवण्यासाठी सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आता इथे मी कढईमध्ये घातलं आहे आणि त्याच्यावर त्याला मिक्स करून झाकण ठेवलेलं. बघा, आता थोडा गूळ आपला विरघळतो आहे, बघताय तुम्ही या ठिकाणी. अजून थोडा विरघळायचं आहे गूळ, कारण कैरीचा अजून हिरवेपणा दिसतो आहे आपल्याला. तर आता आपण याचं पूर्ण परत असं सारखं हलवून घ्यायचं आहे. आता बघा, हे थोडं वेळ हलवलं झाकण काढून, आता परत झाकण काढलं आहे. आता बघा, गूळ चांगला मेल्ट झाला याच्यामध्ये आणि कैरी पण आपली शिजली आहे. आता आपण परत त्याला सगळं मिक्स करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे दिसतो आहे आता, म्हणजे शिजलं आहे आता आपलं गूळ आणि हे सगळं. आता आपण याला चेक करूया ह्याचा पाक जो आहे तो व्यवस्थित झाला आहे का. इथे एकतारी पाकप्रमाणे आपल्याला करायचं आहे. बघा, आपलं करून आता तयार झालेलं आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा.